इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. पोटात नाश्ता आणि मुखात विठ्ठल, दानोळीच्या रस्त्यावर अवतरली लहानग्यांची पंढरी. धावपळीच्या, स्वार्थाच्या आणि कलहाच्या या रुक्ष जगात माणुसकी, प्रेम आणि श्रद्धा अजूनही जिवंत आहे. याचा प्रत्येक काल दानोळीच्या रस्त्यावर आला. निरागस डोळे, डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात चिमुकले टाळ आणि ओठावर ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर घेऊन जेव्हा कुमार विद्या मंदिर, दानोळी नंबर 1 आणि कन्याशाळेची लहानगी मुले रस्त्यावर उतरली, तेव्हा उपस्थितांचे डोळे नकळत पाणावले. बापूसो चौगले गुरुजी यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन झाले आणि चिमुकल्यांच्या दिंडीने दानोळीच्या मुख्य मार्गावरून कूच केले. जेव्हा ही दिंडी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली, तेव्हा तिथे या चिमुकल्या वारकऱ्यांनी रिंगण सोहळा पार पाडला. आपसातील हेवेदावे, भेद आणि अंतर गळून पडल्याचा तो दृश्य सोहळा होता. माजी सरपंच गुंडू नाना दळवी यांच्यासह अनेक वृद्धांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. मुलांचे ते निष्पाप भाव, शिस्त पाहून समाजाने खऱ्या अर्थाने जगायचे कसे याचा वस्तुपाठच या बालगोपाळांनी घालून दिला. हनुमान मंदिर आणि महादेव मंदिराच्या मार्गाने ही दिंडी जेव्हा विठ्ठल मंदिरात पोहोचली, तेव्हा संपूर्ण परिसर एक वेगळ्याच आध्यात्मिक शांततेने व्यापून गेला. महादेव चव्हाण, आबा पुजारी, राजेंद्र वडर या मंडळींनी लहान मुलांसोबत सुरू केलेले भजन म्हणजे निव्वळ गाणे नव्हते, तर तो विठ्ठलचरणी वाहिलेला अथांग भाव होता. या थकलेल्या, घामटलेल्या पण उत्साहाने फुललेल्या वारकरी मुलांना सामाजिक कार्यकर्ते श्री सुनील होगले यांनी मायेने नाश्ता दिला. लहानग्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद, पोटाला मिळालेली ती तृप्ती पाहून माणसातच देव असतो या उक्तीची प्रचिती आली. तृप्त मनाने मुलांनी पुन्हा जेव्हा रामकृष्ण हरीचा जप केला, तेव्हा तो गजर थेट काळजाला भिडणारा ठरला. या सोहळ्याचे सर्वात भावुक चित्र म्हणजे अंगणवाडीची अगदीच इवलीशी मुलेही उत्साहाने या वारीत चालत होती. चिमुकल्या हाताने धरलेले टाळ, त्या लहानग्या पायांची धडपड पाहून गावकऱ्यांचे हृदय भरून आले. यावेळी राजगोंडा पाराज, राम शिंदे, संदीप तिवडे, दिनकर कांबळे गुरुजी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संस्कार सोहळ्याचे साक्षीदार झाले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी माननीय श्री विशाल दळवी, मुख्याध्यापक श्री शशिकांत पाटील सर, भोसले सर, पुजारी सर, राठोड सर, बुधावले मॅडम, कवठेकर मॅडम, माळी सर आणि गावडे सर यांनी केवळ शिक्षकाची भूमिका बजावली नाही, तर पालकाच्या मायेने या चिमुकल्यांच्या सोहळ्याचे चोख नियोजन केले. दैनंदिन आयुष्यातील चिंता, कटुता आणि मनावर साचलेली काजळी दूर ढकलत या लहानशा वारकऱ्यांनी दानोळीकरांच्या मनाला एक हळवा पाझर फोडला. दिंडी शाळेत परतली खरी, पण या मुलांनी पेरलेली भक्तीची, प्रेमाची, संस्काराची बीजे गावकऱ्यांच्या हृदयात कायमची घर करून राहिली. प्रेस मीडिया लाईव्हसाठी अतिग्रे येथील भारत शिंदे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.